तर म्हणताय तर आज मला बनवायचं आहे गुळाचा चहा. मी खूप वेळेस ट्राय केला कारभाऱ्यांना, तर एकदम मस्त येतो. त्यांनी खूप वेळ सांगितलं कसं करायचं ते, तरीही मला जमतच नव्हतं. पण आज म्हटलं चला ट्राय करूया. तर पातेल्यामध्ये 1 कपभर पाणी टाकलं, त्यामध्ये अद्रक किसून टाकलं, त्यानंतर त्यामध्ये 1 चमच्याने थोडीशी चहा पावडर टाकली. तर मला 2च कप चहा बनवायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये गूळ टाकायचा आणि गूळ हा तुम्ही इकडे कसा आहे घ्या, आम्ही गुजरातमध्ये राहतो इथं, त्याचा तो असा ओलसरच होतो. जेव्हा गावाकडून आणलेला गूळ असतो ना तो गोड राहतो, आणि खूप जर आपण नॅचरल घेतला ना तो एकतर भेटतच नाही, तो व्यवस्थित राहतो. तो गूळ टाकला, त्यानंतर त्यामध्ये थोडीशी साखर टाकली, आणि जसं म्हणणं आहे साखर थोडीशी टाकायलाच पाहिजे, तरच गुळाचा चहा चांगला लागतो. तर चहा छान उकळून घेतला, आणि त्यानंतर काय करायचं, गरम केलेलं दूध चहा खाली घेतल्यानंतर टाकायचं. गॅस चालू असताना चहामध्ये दूध टाकायचं नाही, त्यामुळे चहा फुटतो आणि मग काही उपयोगच होत नाही चहा बनवून. तर त्यामुळे मग मी खाली घेतलं आणि गरम केलेलं दूध 1 कपभर टाकलेलं आहे. तर 2 कपभर असा चहा छान असा तयार झालेला आहे, आणि गुळाचा चहा मस्त लागतो, आणि साखरेपेक्षा तर हा कितीही पटीने चांगलाच असतो. आणि मस्त चहा तयार झालेला आहे. कसं झालं नक्की सांगा.